फेब्रुवारी महिन्यात आलेल्या ह्या वसंत पंचमीला सरस्वती पूजन का करतात याबद्दल मी आज थोडक्यात तुम्हाला माहिती देणार आहे. वसंत पंचमीचे महत्त्व नक्की काय? माघ शुद्ध पंचमीला वसंत पंचमी असे म्हणतात. वसंताचा उत्सव हा निसर्गाचा उत्सव आहे. तो ह्या दिवसापासून सुरू होतो. सतत सुंदर भासणारा निसर्ग वसंत ऋतूत 16 कलांनी फुलून उठतो. यौवन हा जर आपल्या जीवनातील वसंत असेल तर वसंत हे सृष्टीचे यौवन आहे. महर्षी वाल्मिकींनी रामायणात वसंत ऋतूचे अतिशय सुंदर व मनोहारी चित्रण केलेले आहे. भगवान श्रीकृष्णानेही गीतेत ऋतूंना कुसुमाकर असे म्हणून ऋतुराज वसंताची बिरुदावली गायली आहे. सतत आकर्षण वाटणारा निसर्ग वसंत ऋतूमध्ये लोभस बनतो. स्वतःच्या आगळ्या सौंदर्याने तो माणसाला स्वतःकडे ओढून घेतो. मात्र माणसाने त्याचे अवलोकन करण्याची फुरसत काढली पाहिजे. मानवाने स्वतःच्या अस्वस्थ प्रकृतीला स्वस्थ बनवण्यासाठी निसर्गाच्या सानिध्यात गेलं पाहिजे. निसर्ग एक असा अजब जादूगार आहे की जो मानवाला त्याच्या सर्व वेदनांचे तत्काळ पुरेसे विस्मरण करवितो. जर ह्या निसर्गाचे सानिध्य सतत राहिले तर त्याचा मानव जीवनावर फारच खोल प्रभाव पडतो व त्याचा परिणाम चिरगामी ठरतो. निसर्गात अहमशून्यता असते आणि म्हणूनच तो प्रभूच्या अधिक जवळ आहे. ह्याच कारणामुळे निसर्गाच्या सानिध्यात गेल्यावर आपण प्रभूच्या अधिक जवळ गेलो आहोत असा अनुभव येतो. वसंताचा उत्सव हे अमर आशावादाचे प्रतीक आहे. वसंताचा खरा पुजारी जीवनात कधी निराश बनत नाही. शिशिर ऋतूत वृक्षाची पाने गळून पडतात पण तो स्वतःच्या जीवनातून निराशा झटकून टाकतो. वसंत म्हणजे आशा व सिद्धी यांचा सुंदर संगम, कल्पना व वास्तवता यांचा सुगम समन्वय. महापुरुषाच्या जीवनात आशेला सिद्धीमध्ये बदलवणाऱ्या साधनांचे फारच महत्त्व असते. तो केवळ कल्पनात रमणारा देखील स्वप्नशील असत नाही. तसाच रोजच्या वास्तविक जीवनापासून जरा देखील वर पाहू नये इतकाही जडही असत नाही. जीवन व वसंत ज्याने एकरूप करून टाकले अशा मानवाला आपली संस्कृती संत म्हणते. ज्याच्या जीवनात वसंत फुलतो तो खरा संत. यौवन आणि संयम, आशा आणि सिद्धी, कल्पना आणि वास्तव, जीवन आणि कवन, भक्ती व शक्ती, सर्जन व विसर्जन या सर्वांचा समन्वय साधणारा, तसेच जीवनात सौंदर्य, संगीत व स्नेह प्रकट करणारा वसंत आपल्या जीवनात साकार बनला तरच आपण वसंताच्या वैभवाला जाणले, अनुभवले व पचवले असे म्हणता येईल. भारतात साधारणतः मकर संक्रांतीनंतर सूर्याचे उत्तरायण सुरू होतानाच्या काळात येणारा हा सण आहे. भारतात वेगवेगळ्या प्रदेशात वेगळ्या पद्धतीने साजरा होत असला तरी खास करून ह्या दिवशी नृत्यादी कला शिकवणाऱ्या संस्थात विद्येची देवता सरस्वतीची पूजा करण्याची प्रथा आहे. हा दिवस सरस्वतीचा जन्मदिवस आहे. वसंत पंचमी ही कामदेवाच्या पूजेसाठीही ओळखली जात असे. सुफी परंपरेतील चिश्ती संप्रदायात हजरत निजामुद्दीन अवलियाचे शागिर्द मोहरीच्या पिवळ्या फुलांच्या रंगात बुडवलेली वस्त्रे नेसून हा सण साजरा करतात. कृषी संस्कृतीशी याचा संबंध दिसून येतो. ह्या दिवशी 99 इष्टी असा एक छोटा यज्ञ करतात. शेतात तयार झालेल्या नवीन पिकाच्या लोंब्या घरात आणून त्या देवाला अर्पण करतात. हा दिवस देवी सरस्वतीचा जन्मदिवस म्हणूनही साजरा केला जातो. मथुरा, वृंदावन, राजस्थान ह्या भागात या दिवशी विशेष उत्सव साजरा केला जातो. या दिवशी गणपती, इंद्र, शिव आणि सूर्य यांचीही प्रार्थना केली जाते. बंगाल प्रांतात या दिवशी भक्तिगीते म्हणत प्रभात फेरी काढली जाते. कामदेव मदनाचा जन्मही ह्याच दिवशी झाला असे म्हटले जाते. दाम्पत्य जीवन सुखाचे जावे यासाठी लोक रतिमदनाची पूजा आणि प्रार्थना करत असत. वसंत पंचमी या तिथीला सरस्वती देवी उत्पन्न झाली म्हणून तिची पूजा करतात. तसेच लक्ष्मीचाही हा जन्मदिवस मानला जातो म्हणून या तिथीला श्रीपंचमी असेही म्हणतात. या दिवशी पहाटे अभ्यंग स्नान करून पूजा करतात. वसंत पंचमी या दिवशी वाणीची अधिष्ठात्री देवी सरस्वती हिची पूजा आणि प्रार्थना करण्याचे महत्त्व आहे. हा दिवस देवीचा प्रकट दिन म्हणून मानला जातो. ह्या दिवशी कलशाची स्थापना करून त्यात सरस्वती देवीला आवाहन करून तिचे पूजन केले जाते. देवी सरस्वती ज्ञान, बुद्धी, कला व संगीताची देवी आहे. देवी सरस्वतीच्या उपासनेने मूर्ख व्यक्तीसुद्धा विद्वान बनू शकतो. विश्वविजय सरस्वती कवचाचे व नामावलीचे नियमित पाठ केल्यास साधकाला विविध लाभ होतात. विद्यार्थ्यांसाठी ही विशेष लाभदायक सरस्वती कवच आणि सरस्वती नामावली आहे. धर्मशास्त्रानुसार देवी सरस्वतीचे हे कवच धारण करून महर्षी वेदव्यास, ऋषी भृगु, भारद्वाज, देवल तसेच जैगी व शौर्य इत्यादी ऋषींनी सिद्धी प्राप्त केली आहे. आता बघूयात आपण विश्वविजय सरस्वती कवच.
श्रीं ह्रीं सरस्वते स्वाहा शिरो मे पातु सर्वतः. श्री वाग्देवताय स्वाहा भालं मे सर्वदावतु. याचा तुम्ही स्क्रीनशॉट मारून घ्या किंवा वहीच्या पानावर एका कोपऱ्याला लिहून ठेवा. याचा उच्चार तुम्हाला यूट्यूबवर कुठेही विश्वविजय सरस्वती कवच असं टाकल्यानंतर एकदम स्पष्ट उच्चार ऐकायला मिळेल, कारण कदाचित माझ्याकडून यातून उच्चार चुकू शकतो. त्यामुळे मी हे पूर्ण मंत्र बोलणार नाही, तर तुम्ही हे यूट्यूबवर सर्च करून हा कवचाचं निरंतर पठण करायचं आहे. तर त्यानंतर सरस्वती देवीची नामावली वरील कवचाप्रमाणे सरस्वती देवीची नामावली देखील विद्यार्थ्यांना उपयुक्त आहे. रामकृष्ण हरी.